नाव मोरे राजाराम सखाराम, माझ्या धर्मपत्नी मोरे ज्योती राजाराम 2015 पासून या भागाच्या नगरसेविका आहेत. मी माझ्या वयाच्या 16 वर्षापासून समाजकार्यामध्ये कार्यरत आहे. मी हा जो परिसर बसलेला आहे प्रभाग क्रमांक 22, ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 22 मधून श्रद्धा श्री भंडारी या आमच्या अनुसूचित जाती जमातीमधील उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 22B यामधून पुंड विशाल बाबासाहेब हा आमच्या इतर मागासवर्ग माळी समाजाचा उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक क मोरे ज्योती राजाराम या की सध्या या भागाच्या नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क मधून निवडणूक लढत आहेत. आणि प्रभाग क्रमांक D22 यामधून माजी सैनिक साळुंके सुदाम धोंडिबा हे आमच्या 4 उमेदवार आहेत. मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून ह्या भागातील रहिवासी असून हा भाग वसत असताना या भागातील नागरिकांना प्रत्येक विकास कामासाठी संघर्षाशिवाय काही मिळालेलं नाही. त्यामुळं संघर्ष हा आमच्या रक्ताला आणि पाचीला पुंजलेला आहे. त्यामुळं सर्व मागण्या आमच्या रोड असतील, ड्रेनेज असेल, आरोग्याच्या समस्या असतील, बाकीच्या अनेक सुविधा आम्हाला संघर्षाशिवाय मिळाल्या नाही. आजही आमचा भाग पाण्यापासून वंचित आहे. ह्याला जर जबाबदार कोणी असेल तर ह्या जिल्ह्याचे सर्व नेते, आमदार, खासदार, मंत्री पोकळ आश्वासनं देऊन आजपर्यंत पाणी मिळालेलं नाही. आणि 250 कोटीची योजना आज 2800 कोटीला गेली. हे जर अपयश असेल तर ह्या जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचं आहे. मी त्यांना याबाबत दोषी मानतो. नुसतं पोकळ आश्वासनं द्यायचे आम्हाला. विधानसभेच्या अगोदर माननीय आमदार, आताचे जे नामदार मंत्री आहेत अतुल सावे साहेब यांनी 1 ऑगस्टला पाणी देऊ म्हणून सांगितलं होतं. 1 ऑगस्ट 2025 हे गेलं. त्यानंतर म्हणे दिपोळीला पाणी देऊ, तेही गेलं. त्यानंतर म्हणे 1 जानेवारीला पाणी देऊ, तेही गेलं. पूर्ण पोकळ आश्वासनं देऊन आमच्या भागातील नागरिकांचे आजपर्यंत मतदान घेतलं. मग ते खैरे साहेब असतील, आताचा भुमरे साहेब असतील, या भागाचे आमदार असतील, दोन्ही शहरातले 3 आमदार असतील, खासदार जयस्वाल साहेब, प्रदीप जयस्वाल साहेब असतील, आमचे आताचे नामदार पालकमंत्री संजय शिरसाटजी असतील आणि अतुलजी सावे साहेब असतील, हे सर्व दोषी या ठिकाणी मी असं मानतो. जनतेने या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे तुमच्या आहोला आवाज देऊन तुमच्यासाठी हजर राहतात अशा उमेदवाराला त्यांनी निवडून द्यावं. मी तर असं म्हणेल की प्रभाग क्रमांक 22 मध्ये 4ही उमेदवाराला ब क ड जे श्रद्धा भंडारी, विशाल पुंड, ज्योती मोरे आणि सुदाम साळुंके या 4ही उमेदवाराला विजय करावं. आम्ही तुमच्या दिलेल्या मतदानाला बिलकुल सार्थ न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो. ताई नगरसेविका असताना काय काम ठळक नगरसेविका असताना आतापर्यंत 20 कोटी रुपयाचे काम या भागात केलेले. या भागात रस्त्याचा प्रश्न अजिबात नाही. तुम्ही बघू शकता फिरून. फक्त या भागात प्रश्न जर राहिला असेल तर तो पाण्याचा, आणि पाण्याच्या सुद्धा पाईपलाईन टाकलेल्या आहेत. प्रत्येक एरियामध्ये पाईपलाईन टाकल्या, मुख्य लाईनपर्यंत पाईपलाईन आणून सोडल्या. फक्त देशमुख नगरची टाकी भरत नाही आहे, तिला पाणी नाही आहे आवक. त्यामुळं आमच्या भागाला आजपासून पाण्याचं वंचित आहे. आणि आता जे लोक पाण्यासाठी पाण्याचं नाव करून मतं मागतात, हेच लोक पाणी न देण्याच्या मागे कारणीभूत आहेत. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. सभागृहामध्ये ज्यावेळेस मोरेताईने प्रश्न विचारला पाण्याच्या बाबतीत, त्यावेळेस मोरेताईला या भागाला पाणी देता येणार नाही म्हणून या आता जे मतं मागताय उमेदवार, त्यांचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. अच्छा, काय पुढं काय ठळक काम? आता आमचा या भागाचा प्रश्न म्हणजे साहेब, सर्वप्रथम पाणी, त्यानंतर आरोग्य केंद्र पाहिजे. आमच्या भागात बालवाडीची मागणी आहे. त्यानंतर लहान बाळांसाठी मैदानं नाहीत खेळायचे, गुंठेवारी भाग असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर नाना नानी पार्क ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आमचा मानस आहे. पण सर्वप्रथम प्राधान्य असेल ते पाणी. काय आव्हान करसान मतदारांना? मतदाराला एकच आव्हान करेल, खूप आश्वासनं देतील तुम्हाला, खूप भूलभुलाया करतील, आर्थिक रसद पुरवतील, पण ह्या बाबीला भीक न घालता जो तुमच्या हाकेला तात्काळ उपलब्ध राहील अशा मतदाराला मतदान करावं, उमेदवाराला.